हॅलो एव्हरीवन, आज आहे आमचा गोव्यातला शेवटचा दिवस. तर आज आम्ही जाणार आहे घरी. आम्ही घरी जाताना आज तर नॉन स्टॉप घरी गेलो आणि रस्त्यामध्ये घाट लागला होता. तर एवढे भारी भारी व्ह्यू दिसत होते ना, मी समोर दाखवणारच आहे तुम्हाला. तर व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं की जायचं होतं घरी. तर सकाळी उठलो, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो, ब्रश वगैरे केला, आंघोळी वगैरे केलं, सगळं आवरलं, म्हणजे आवरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नाश्ता करायला. नाश्ता केला, पोटभर नाश्ता केला, म्हणजे गाडी कुठेही थांबवायचं काम पडणार नाही असं. संध्याकाळी तर थांबवावीच लागली होती. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, परत रूमवर आलो. रूमवर थोडीफार तयारी बाकी होती, तर ती तयारी केली. कपडे वगैरे सगळं पॅक करून ठेवलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग तर तुम्ही बघू शकता बॅग वगैरे सगळे बाहेर ठेवले आहेत रूममध्ये. तरी एकदा हस्बंड चेक करून घेत आहे की काही राहिलं आहे का. आणि त्याच्यानंतर दोघा मुलांना पण तयार केलं, कपडे घातले व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मनूला विचारलं घरी जायचं का, तर हो बोलतो. आणि शक्ती पण निघालीच होती, ती पण फुल तयारीत होती, कारण की गाडीमध्ये बसायचे. तर तिला खूप आवडली होती ही गाडी. तर मस्त अशी बगी बोलवली होती. तर पूर्ण बॅग्स वगैरे त्याच्यामध्ये ठेवले. आणि काकांनी मला विचारलं पण की कसं, म्हणजे मतलब कैसी रही आपकी छुट्टी. तर मी सांगितलंच त्यांना चांगलीच राहिली. आणि कुठे म्हणजे कसं आहे, बाहेर आलो की घरचं काही टेन्शन नाही राहत, मस्त एन्जॉय करतं माणूस. तर खरंच चांगलंच वाटणार तिथे. तर त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, म्हणजे बॅग्स वगैरे तर गाडीमध्ये होत्याच, तर सोबतच तिथे म्हणजे चेकआउट झालं आमचं. आणि त्याच्यानंतर गाडी बोलवली, बॅग्स वगैरे त्याच्यामध्ये टाकल्या. आणि नंतर मग आम्ही घरी निघण्यासाठी तयार झालो. अच्छी, बहुत अच्छी, अच्छा लगा इधर.
काढलं का? हा कशाचा? हे हॉटेलचं बोर्डचं. हो 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 चलो हो चला. पुण्याहून इकडे यायचं 500 किलोमीटर. 495. बाजूला म्हणून मागे सर. तू काय बघते माय? टिंग. अच्छा 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 अच्छा. ते रेड असतं आणि ते दुसरं कलर गोल्डन. हा तो काय करतो? काय करतो मला नाही माहित. तुला कसं माहित? स्टिंग गोल्डन काय आहे? स्टिंग रेड मला ते पण एनर्जी ड्रिंक सारखंच आहे. ते काही नाही करत. ते पण असंच टेस्ट साठी असतं. झोप पण बीच असतो ते हे भेटतं काही आता इकडे आता नाही आहे. नाहीतर आपण म्हणजे जे लोकल बीच आहे ना जसं तू बोलली तिथे बीचवर शॅक्स वगैरे आहे. म्हणजे बीचवर झोपडी लावली. पण आता मे बी पावसामुळे त्यांनी बंद केलं असेल. शक्ती मागे सरकणार आहे ना. समोर पण तसंच केलेलं. पाय फोल्ड करत होती. जसं रडते ना तसं हसती येते.
तर तुम्ही बघितलंच किती मस्त मस्त असे व्ह्यू होते. मी म्हणजे रस्त्याने जितके पण मी व्हिडिओ काढले ना, सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत आणि कुठलाही व्हिडिओ मला माझ्या मनापासून असं डिलीट नाही करावासा वाटला, कारण की खूप भारी भारी व्ह्यू होते. रस्त्याने घाट पण लागला होता, तर मस्त वाटलं रस्त्याने पण घरी आल्याच्यानंतर खूप थकलो होतो, म्हणजे अर्ध्या रस्त्यामधूनच मी थकले होते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही काढले आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे. म्हणजे आम्हाला हॉटेलकडून छोटंसं गिफ्ट भेटलं आहे, तर ते तुम्हाला दाखवते आहे. तर गोव्याची ट्रिप जी आहे तर ती खूप छान राहिली, मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा.